Hello everyone, welcome to Polity Simplified. Let's start with today's article. Article number 5. Basically, article number 5 is related with citizenship status. आता इथे सिम्पली हे लक्षात घ्या की दोज वर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस त्यांनी पक्क लक्षात घ्या की सिटिझनशिप नावाचा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्ही नाही वाचला तरी सुद्धा चालतो, बिकॉज इफ यू गो थ्रू ऑल दी प्रिव्हियस PYQs of competitive examinations, you will realize that there is only one question or only one type of question has been asked on citizenship status. The question is, what are the various ways to acquire citizenship? Or what are the various ways through which a person can forego his or her citizenship? एकच प्रश्न असतो, कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही सिटिझनशिप घेऊ शकता आणि कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही सिटिझनशिप सोडू शकता. या दोनच पद्धतीने प्रश्न असतो, पण आपला पर्पज परीक्षेच्या बियॉन्ड आहे. आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळे आर्टिकल्स अंडरस्टँड करून घ्यायचे की नेमके हे आर्टिकल्स काय म्हणतात. सो लेट्स गो फॉर टुडेज आर्टिकल. व्हॉट इट सेज. आर्टिकल 5 हे काय म्हणतं, सिटिझनशिप ऍट दी कमेन्समेंट ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या दिवशी या कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात होणार होती, स्टार्ट होणार होतं, त्या दिवशी सिटिझनशिप बद्दल व्हॉट वॉज दी लीगल प्रोव्हिजन, व्हॉट वॉज दी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन और व्हॉट वॉज दी प्रोव्हिजन प्रिव्हलंट ऍट दॅट टाइम, हे आपल्याला कोण सांगतं, आर्टिकल 5 सांगतं. म्हणजे सिटिझनशिप रेग्युलेट करणाऱ्या सगळ्या लीगल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कोणत्या होत्या याबद्दल कोण बोलतं. इट इज बिंग टॉक्ड बाय आर्टिकल 5 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नाउ सी व्हॉट इट सेज, व्हेरी इंटरेस्टिंग. सी इट सेज, at the commencement of this constitution, जेव्हा कॉन्स्टिट्यूशनची स्टार्ट होणार होती, एव्हरी पर्सन, हा वर्ड महत्वाचा आहे, एव्हरी पर्सन, दे आर नॉट युझिंग अ वर्ड सिटिझन, दे आर युझिंग अ वर्ड एव्हरी पर्सन हु हॅज हिज डोमिसाईल. मला सांगा, तुम्ही खूपदा तहसीलला गेल्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणता बघा. सो डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय असतं, मराठीमध्ये वी कॉल इट ॲज अ रहिवासी प्रमाणपत्र. सो थोडक्यात काय की कुठंतरी एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला तुमची डोमिसाईल, रहिवासी म्हणून नोंद असणं, मग ते रेशन कार्ड असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. तर हे कॉन्स्टिट्यूशन स्टार्ट होत असताना एव्हरी पर्सन, प्रत्येक पर्सन हु हॅज हिज डोमिसाईल इन दी टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे प्रत्येक पर्सनला ज्याचे स्वतःचं डोमिसाईल इंडियामध्ये होतं, दॅट पर्सन शॅल डीम्ड टू बी अ सिटिझन ऑफ इंडिया. सो महत्वाचं काय की या कॉन्स्टिट्यूशनची कमेन्समेंट होत असताना एव्हरी पर्सन वॉज एलिजिबल टू बी सिटिझन ऑफ इंडिया. पण पहिली कंडिशन काय, त्याचं त्यावेळी डोमिसाईल और रहिवासी इंडियामधलं असायला हवं होतं. आता पहा, इथं महत्वाची गोष्ट की डोमिसाईल पहिला क्रायटेरिया झाला, अँड लक्षात घेता अँड म्हणलेलं आहे. म्हणजे डोमिसाईल असणं तर गरजेचं आहेच, पण त्यासोबत काय असायला हवं ते अँड विचारलंय त्यांनी. या ठिकाणी ऑर म्हणलेलं नाहीये, लक्षात घ्या. ऑर म्हणजे आयदर डोमिसाईल ऑर दीज क्रायटेरियाज असं नाहीये. तर डोमिसाईल या क्रायटेरिया सोबत खालच्या 3 पैकी काय असायला हवं होतं. सो डोमिसाईल अँड हु वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया, त्याचा जन्म कुठलचा असायला हवा, त्याचा जन्म भारतामधला असायला हवा, पहिली कंडिशन. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, तर डोमिसाईल सोबत आयदर ऑफ हुज पॅरेंट्स. आयदर ऑफ हुज पॅरेंट्स म्हणजे काय, आयदर त्याची आई और त्याचे फादर, दोघांपैकी कोणीतरी एक जण, आयदर ऑफ हिज पॅरेंट्स वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे त्या आयदर त्याचा जन्म भारतातला असायला हवा किंवा त्याचे जे पॅरेंट्स आहेत, आई किंवा वडील, दोघांपैकी कुणाचा तरी, म्हणून शब्द काय आहे, आयदर. बोथ म्हणलेले नाहीयेत. आयदर ऑफ हुज पॅरेंट्स वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया किंवा हु हॅज बीन ऑर्डिनरीली म्हणजे काय, सर्वसाधारणतः रेसिडेंट in the territory of India for not less than 5 years immediately preceding such commencement shall be deemed to be citizen. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, समजा आज इमॅजिन करा 1 तारखेला कॉन्स्टिट्यूशन सुरू होतंय, तर यांचं काय म्हणणं आहे की 1 तारखेचं कॉन्स्टिट्यूशन सुरू होण्याच्या अगोदर हा जो पर्सन आहे, हा पर्सन 1 तारखेच्या अगोदरचे 5 वर्ष काय असायला हवा, भारतामध्ये रेसिडेंट असायला हवा, तर त्याला सिटिझनशिप मिळेल. सी, आपण आर्टिकल 19 स्टडी करणार आहोत. त्या आर्टिकल 19 मध्ये वी आर गोइंग टू स्टडी 2 टर्म्स. एक शब्द आहे
फ्रीडम ऑफ रेसिडेन्स, दुसरा वर्ड आहे फ्रीडम ऑफ सेटलमेंट. बेसिकली रेसिडेन्स टेम्पररी असतं, सेटलमेंट परमनंट असतं. तर हा जो पर्सन आहे टेम्पररीली का असेना, तात्पुरता का असेना, कॉन्स्टिट्यूशन सुरू होण्याच्या 5 इयर अगोदर इंडियामध्ये काय असायला हवा, इंडियामध्ये रेसिडेंट असायला हवा, तरच या केसमध्ये दिस पर्सन शॅल डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. एकदम क्विक रिव्हिजन घेऊया आपण. काय म्हणतं बेसिकली आर्टिकल 5 सिटीजनशिप बद्दल बोलतं. काय महत्वाचं, पहिलं महत्वाचं आहे तो डोमिसाईल असायला हवा. या डोमिसाईल सोबत त्याचा जन्म भारतात व्हायला हवा किंवा त्याच्या दोन्ही पॅरेंट पैकी कुणाचा तरी जन्म भारतामध्ये व्हायला हवा, किंवा ज्या तारखेला कॉन्स्टिट्यूशन सुरू होणार आहे, कमेन्समेंट होणार आहे, त्या तारखेच्या 5 वर्ष अगोदर पासून तरी ऍटलिस्ट तो भारतामध्ये रेसिडेंट असायला हवा. जर या कंडिशन्स फुलफिल होत असतील तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये दॅट पर्सन शॅल डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे या केसमध्ये तो पर्सन भारताचा नागरिक असणार आहे, हे आपलं कॉन्स्टिट्यूशन स्वतः सांगतं. थँक्यू.